कोर्टाची पायरी कधी चढू नये असं म्हणतात. चला बघूया आज इथल्या पात्रांना काय अनुभव येतोय ते. तोच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि विनोदाचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार. हॅलो, हा बोला लसिका मॅडम. हा नाही लसिका मॅडम, मी कोलताच्या बाहेर बने 30 स्टॉल आहे जिथे दत्तू उभा आहे ना, हा तिथे मी तुमची वाट बघतोय. हा 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 मॅडम लवकर या. हा आज मला माझ्या सोत्या भावाची जिलवायचीच आहे. दत्तू वकिलांना तरी बरा चहा पाजत जा रे. वकील साहेब, हा माझा मृता भाऊ, यांनीच माझ्यावर दावा ठोकलाय. तो तुमची नक्कल करतोय का? नाही. मग तुम्ही त्यांची नक्कल करताय का? नाही. दोघेही असेच बोलतात? हा कसं सांगतो. काय माझे बाबा आहेत ना, शाळेत जाऊन जादूची केळं शिकवायचे. जादूचं केळं कसं करायचं? नाही अरे खायचं केळं नाही, जादूचा केळ. कबड्डी 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 खेळ जादूचे खेळ. आय एम सॉरी. जादूचे खेळ शिकवायचे. जादूचा खेळ म्हणजे काय शिकवायचे, असं जिभेवर ना जळता कापूर ठेवायचे आणि मग लोकांना बोलायचे, कापूर जळताय, कुठे जळताय? तर आम्हाला तो खेळ आम्हाला पण त्यांनी शिकवला. तर असे आम्ही लाईनीत उभे होतो. तर सेम परत जळता कापूर ठेवला, तेव्हा काय झालं, कापरांनी जरा गेम फिरवला. तो जो जळता कापूर आहे ना, तो जळताच राहिला. त्याच्यामुळे आमच्या चौघांची जीभ अशी झाली. अरे बापरे, असं झालं. अरे माझ्याकडे यायचं ना तुम्ही. अरे मी त्या कापूर कंपनीवर केस टाकली असती. तुमच्या जिभा आहेत ना, जिभा त्या सरळच्या सरळ राहिल्या असते. घाबरू नका. आणि हा तुमचा भाऊ आहे ना, किती काही ठोकू दे, मी आहे ना, एकदा मी फाडलं ना, मग ती शिवली जात नाही परत वस्तू. बरोबर आहे. ते बोलतात ना, एखादा माणूस वाघाच्या तोंडात सापडला ना, तो बाहेर पडू शकतो, पण वकिलाच्या हातात जर सापडला ना, तो नाही बाहेर पडू शकत. माहिती वाटतं तुम्हाला? माहिती आहे हो सगळं, पण मला काय कोर्टाच्या पायात चालायचं नव्हता. पण हा माझा मोठा भाव आहे ना, त्याने माझा दावा ठोकलाय. ए सोत्या, मोतिया, होतं बोलू नको, त्यांना काय पण सांगू नको तू. काय 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 तुलाच दावा ठोकायचा होता माझ्यावर. सर ह्याला कोर्टाचं नाही, ॲडिक्शन आहे. ह्याला सारखं कोट खेळायला आवडतं. पण आता बघा, आता माझा वकील आला ना, तुम्हाला सगळ्यात झोपून काढेल. वकिलाचा बाप जरी आला ना, तरी माझा वकील त्याला पाण्यात बुडून मारेल. ए सोत्या, मोतिया, एकदा तुझा वकिलाचा थोबला बघ. याच्या तोंडावर माशी पण हलत नाही. अबे ठीक आहे ना, माझा वकील कचरा कुंडी आहे. तुझा वकील येऊ दे ना, कसा झोपला वेळ बघ त्याला. एकदा माझा वकील आला ना, त्याच्या तेजाने तुम्ही असे झाकलून जाल. झाकून जा, ठीक आहे. मग माझा वकील गटाळ आहे. अरे गटाळ आहे माझा वकील, पण त्याचा मेंदू, जरा थांबा जरा. मेंदू डेंजर आहे. बसा. काय बोलताय तू? त्याच्या वकिलाची तारीफ करतोय आणि तुम्ही इथे मला गटार, कचरा कुंडी काही वाटेल ते बोलताय. नाही मी बोलू नव्हते ना, पण त्याचा मेंदू. नाही, नका बोलू. काय मी तुमचा वकील आहे की नाही, तुमच्या बाजूने मी बोलणार. तुम्ही एक शब्द बोलायचा नाही. भाऊ आहे ना तुमचा मोत्या. अरे रसिका मॅडम आला. रसिका मॅडम या मॅडम या. हॅलो हॅलो हॅलो. आमचा प्रवास व्यवस्थित झाला ना? हो एकदम व्यवस्थित झाला. मॅडम तुमच्यासाठी चहा सांगू? हो सांग. साखर नको पण चहात. चहा दे मॅडम. वेंगुर्लेकर मॅडम. हा हॅलो हॅलो. मॅडम. कोण रे? राऊत मॅडम, राऊत. राऊत. ओंकार राऊत मॅडम, तुमच्याकडे इंटर्न मॅडम. अरे पाया कुठे पडतो? अरे तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टला तुम्ही मॅडम जागीच आलात तुम्ही. काय म्हणतोस तू? कसा आहे? बऱ्याच वर्षांनी. 3.5 वर्षांनी मॅडम आम्ही. 3.5 कुठे? काय कसं व्यवस्थित चालू आहे? नवीन स्वतःच हे कर. अरे काम चालू आहेत ना व्यवस्थित? व्हेरी गुड. तुम्ही काय करताय मॅडम इथे? मी अरे हे मर्शिवणीकर माझे अशिल आहेत, त्यांच्याच केसच्या संदर्भात आले इकडे मी. ह्याच माझा वकील आहेत.
अरे बापरे मॅडम हे दुसरे मर्शिवणीकर मी त्यांचा वकील आहे. हे भाऊ आहेत दोघं. हा ते आपण वर्सेस आहे मॅडम. बकरी आणि हे गाय वाघ. शिष्य गुरु शिष्य एवढं काहीच नाही अरे. ठीक आहे. दोन सुपर हिरो आमने आता अति होते जरा. सॉरी. शांत ऐका मला सांगा, हे तुमचे गुरु आहेत का? नुसते गुरु नाहीयेत त्या, नुसत्या गुरु नाहीयेत. माय लॉर्ड पासून दॅट्स ऑल. सगळं त्यांच्याकडे शिकलोय मी, कळलंय का? 12 वर्ष इंटर्न होतो मी त्यांचा. कसं काय मी आता करणार आहे मला कळत नाहीये. शांत राहा. मी शांत आहे. धीट व्हा. धीट व्हा. महाभारत आतवा वाचून येऊ का आता? का बसताय? अरे महाभारत आतवा. महाभारतात काय शिकवलंय? धीट राहायचं, बिंदास न राहायचं. नळा जाऊन. एक्झॅक्टली. आणि गुरु वर्सेस शिष्य हीच तर अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. अरे तुमच्यासारखा क्लायंट ना, म्हणून मी शांतपणे. मॅडम आपण आता कोर्टातच बोलूया. राऊत. येस मॅडम. अजून तसाच आहेस रे तू. कसा मॅडम? शब्दप्रयोग नाही करायचे, पण सी पासून शब्द सुरू होतो तसा. मॅडम का घेतलीयस ही केस? काय माहिती या केस बद्दल? अभ्यास केलायस, विचार केलायस? ही केस उभी राहू शकणार आहे कोर्टामध्ये? येस. इकडे को एक्झिस्टन्सची केस आहे ना ही? येस. एकत्र कुटुंबाची स्थावर मालमत्ता याच्याबद्दलची केस आहे. 2014 साली जी झुंझुनवाल्याची मी केस लढत होते, तू असिस्टंट होतास ना. काय शिकलास त्यात? माती शिकलास तू राऊत. त्यातनं काहीतरी शिकला असतास तर तुला कळलं असतं या केसमध्ये काहीच नाहीये लढण्यासारखं. माझ्या अपोजिटला नाक कापून घ्यायचंय तुला. नॉनसेन्स आहेस तू राऊत. काय तुला सांगते, तू तुझ्या जीवावर तुझा आणि याचे मुरमुरे करणार आहेस. काही उपयोग होणार नाहीये या केसमध्ये. जबरदस्त मॅडम. मॅडम मला तुमचे हे तौर तरीके माहिती आहेत. माहिती आहेत मला हे तुमचे तौर तरीके काय आहेत ते. मला एक कळत नाही. तुम्ही बोललेलं सगळं खरं असेल मॅडम, पण तुम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या केसेस घेणाऱ्या वकील इथे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये आलायत म्हणजे दाल में नक्कीच कुछ काला आहे मॅडम, किंवा अख्खी दालच काली आहे मॅडम. नाही तुला असं वाटूच शकतं राऊत, पण कसं आहे ना, हे जे माझे अशील आहेत त्यांच्या कंपनीची मी लीगल ऍडवायझर आहे. त्यांच्याकडनं मला जे केस समजली तेव्हाच मला कळलं ही अत्यंत किरकोळ केस आहे. कुठल्या तरी एखाद्या असिस्टंटला पाठवून ही केस मी सलटवू शकले असते. एक्झॅक्टली. पण मी नाही केलं, कारण मला जरा आउटिंगची गरज होती. तुला तर माहिती यार किती स्ट्रेस वाढलाय, किती काम असतं. म्हटलं जरा आउटिंग करू. यांनी सांगितलं यांचं गाव आहे, छान आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे, आउटिंग होईल. हे बघ माझा छोटासाच हेतू होता इथे यायचं, एका हिअरिंग मध्ये केस संपवायची, समोरच्या वकिलाच्या तोंडावर त्याचं अपयश फेकून मारायचं, निसर्गात फिरायचं आणि दुसऱ्या दिवशी निघून जायचं. एवढ्याच बोलीवर मी आले होते. पण आता समोर तू आलास, 12 वर्ष असिस्टंट असणारा एक ज्युनियर ऍडव्होकेट. तर आता काय, इकडे हे बघ, एक ऑप्शन आहे आपल्याकडे. या दोघांचं भांडण कोर्टात नेणं एवढं मोठं नाही, एवढी मोठी केसच नाहीये मुळात, तुलाही माहिती आहे. हे भांडण इथल्या इथे सोडवूया, ही केस इथेच सेटल करूया आणि आपला वेळ वाचून निघून जाऊया. अच्छा, म्हणजे सेटलमेंट करायची? ऑफकोर्स. म्हणजे तुमच्या समोर मी एक सेटलमेंट केली म्हणजे माझं पण जरा वर होईल. मॅडम थँक्यू मॅडम. हुशार आहेस. प्राऊड ऑफ यू. आपण सेटलमेंट करून टाकूया. सेटलमेंट वगैरे मला कळायचीच नाही. बघितलं काय सर, हा असाच आहे. बोललो ना, ह्याला कोर्टाचं नाही अधिक सेनाचं आहे. तुम्हाला खरं सांगू का सर, मॅडम तुम्हाला सांगू का, ह्याने जर भावकीची बैठक घेतली असती आणि मला बोलला असता की या सगळ्या गोष्टी मला हव्यात, मी ह्याला दिल्या असत्या. पण ह्याला कोर्टाचं ऍडिक्शन आहे. करा ना सेटलमेंट. मला सेटलमेंट करायचीच नाही. मी नाही करणार सेटलमेंट. अरे का नाही साहेब, हे ना कुत्र्याचं सेपूत आहे. वाकडं ते वाकडच. तू वाकला, तुझी बायको वाकली, ती वाकली. बायको का बोलतोय? बायकोचा विषय काय लगा मी? मर्शिवणीकर बंधू, बायकांवर भांडायची वेळ नाही आणि जागाही नाहीये. एक्झॅक्टली. माझं तुम्ही ऐकणार असाल तर एकच सांगते, हे भांडण
नेव्हर एंडिंग आहे. कोर्टाच्या पायऱ्या आयुष्यभर चढायच्यात का तुम्हाला? चढायच्यात का नाही? हे प्रॉब्लेम इथल्या इथे कोर्टात न जाता सॉल्व्ह करायचे असतील तर इथल्या इथे बोलून आपण सेटल करू शकतो. काय राऊत? हा एक्झॅक्टली, आपण सेटलमेंट करू. आणि तशी नॉर्मल केसेस ना जर कोर्टात 10 वर्ष लागत असतील तर तुमच्या केसला 20 वर्ष लागतील. अरे तुम्ही जे बोलताय ते कळायला एवढी वर्ष आमच्यासारखं बोलू नका. होऊ शकतं. मला फक्त सांगायचं होतं म्हणून सांगतोय सेटलमेंट करूया ना आपण. एक्झॅक्टली. सर मॅडम, मी काय तुमच्या शब्दाचा बाहेर नाहीये. मी सेटलमेंट करतो. Very good. पण पहिला मुद्दा मी मांडणार. पहिला मुद्दा मी मानणार. मांडू दे, मांडा. तर पहिला मुद्दा माझा असा आहे, विहीर माझी आहे, त्याचा पंप माझा होता, ह्यांनी तो पंप बाहेर का काढला, त्याच्यामुळे माझा कांदा करपला. ऐका ना, ऐका, विहीर माझी आहे ना, मग हा त्याचा मालक कसा? एक्झॅक्टली, माझ्या अशिलाचा कांदा करपलेला आहे आणि त्यांनी विहिरीत पंप का म्हणून लावलाय? कारण की पाण्यासाठी. त्यांनी पंपच काढला, पाणीच गेला, कांदा पिकणार कसा मॅडम? आणि मुळात जर विहीर याची आहे तर पंप काढणारा हा कोण आहे? तुमचा अशिल. मॅडम मी सांगतो, ती विहीर ज्याच्या जमिनीवर आहे ती जमीन माझ्या मालकीची आहे. बर, मग ती विहीर पण माझ्या मालकीची असेल ना? अरे पण मोठ्या, ती विहीर खणली मी, काम गाळला मी, पैसे खर्च केले मी, तू कसा मालक रे? एक मिनिट. विहीर ज्या जमिनीवर आहे पूर्वी ती एकत्रित जमीन होती. काही वर्षांपूर्वी त्याची वाटणी झालेली आहे, बरोबर? वाटणी झालेली. मला सांगा, तुम्ही सांगा राऊत, त्या विहिरीतला जो पंप आहे तो कोणाच्या मालकीचा आहे? अर्थात माझ्या अशिलाच्या. कांद्याची शेती कोणाच्या मालकीची? माझ्या अशिलाची. ती विहीरच्या जमिनीवर आहे, ती जमीन कोणाच्या मालकीची? तुमच्या अशिलाच्या. एक्झॅक्टली. मग ती विहीर कोणाच्या मालकीची असायला पाहिजे? तुमच्या अशी. दॅट्स द पॉइंट. माझ्या अशिलाच्याच नावावर असायला पाहिजे ती विहीर. जबरदस्त. हे सोत्या तू तर गेला रे. मोठ्या, तू पण जाणार रे. थांबा रे, हे थांबवा रे आधी. हे नको कोर्टाच्या आवारात सोट्या मोठ्या. त्यांची कशी झाली विहीर मॅडम? त्यांची विहीर कशी झाली? कशी झाली म्हणजे? जमीन कोणाची आहे कायद्याने? यांची आहे. कायद्याने ती विहीर त्यांच्या जमिनीत बांधलेली आहे, मग कायद्याने ती जमिनीवरची विहीर यांचीच असायला पाहिजे. विहीर द्यावी लागेल. माझी विहीर आहे, मी खोल. अरे पण तुम्ही त्यांच्या जमिनीवर खणलीत ना, तुम्ही तुमच्या जमिनीवर खणायची ना. आधी आम्ही एकत्र होतो तेव्हा खोदली नव्हती. आता त्यांना द्या. ऐका, आता फक्त विहीरच देतोय आपण, लक्षात घ्या. बाकी तर गोष्ट आहेत ना आपल्याकडे. विहीर जाऊ दे ना, कोर्टात पण ते हेच बोलणार. त्याच्या खर्च करण्यापेक्षा कोर्टावर इथेच काय ते होऊ दे. पुढचा घराचा मुद्दा मी असा वळवतो बघा. नक्की वळवा. अरे असा थांब. मॅडम जशी म्हणजे तुमच्या अशिलाच्या जमिनीवर असलेली माझ्या अशिलाची विहीर जशी तुमच्या अशिलाची आहे, तसंच माझ्या अशिलाच्या जमिनीवर तुमच्या अशिलांनी बांधलेला बंगला हा माझ्या अशिलाचा आहे. करेक्ट आहे? मर्शिवणीकर, काही बोलायचंय तुम्हाला यावर? मॅडम, ती जी जमीन आहे, हे काय बोलले आता, ती जी जमीन आहे त्याच्यावर मी घर बांधलं. बरोबर. म्हणजे त्याचा मालकी हक्क ह्यांचा आहे. बरोबर? हा, बोलू नका. नाही बोला. मालकी हक्क त्यांचा आहे, पण त्या घराच्या बांधणीच्या वेळी जे लोन काढलं ते माझ्या नावावर आहे. बेस्ट. याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं राऊत? मला उत्तर द्या. मी सांगतो. पटकन बोला. हा सांगतो. काय आहे, मी शेतकरी आहे ना, मला कोणच लोन देत नाही. हा माझा मोठा भाऊ, तो नोकरी करतो ना, याला लोन मिळणार. तर मी ह्याला काय बोललो, तू तुझ्या नावावर लोन काढ, जे हप्ते वगैरे आहेत ना ते सगळे मी फोडेन. ओके मॅडम, कळलेलं आहे. हा मुद्दा राऊत तुम्ही कोर्टात जाऊन कसा काय मांडणार आहात? काय पुरावा? हे इमोशनल गोष्टी सांगताय. हा, या इमोशनल गोष्टी कोर्टात तुम्ही कशा काय प्रूव्ह करणार आहात? सांगा. सोपी गोष्ट आहे. बघा, जमीन यांची आहे, यांनी घर बांधलंय. मला सांगा, हे लोन कोणाच्या नावावर आहे? माझ्या. लोनचे हप्ते कोण फेडतंय? मी. तरीही लोन कोणाच्या नावावर आहे? लीगली त्याचे हप्ते म्हणजे कोण फेडतंय? लीगली ती जमीन कोणाची आहे? यांची. आणि लीगली ते घर मग कोणाचं झालं? यांचं झालं. दॅट्स इट. दॅट्स द पॉइंट. नाही, काय पॉइंट? हा ठीक आहे. एक काम करा, ती घर तुझं आहे ना, एक काम कर, तुझं घर तू घेऊन जा, मी माझी जमीन घेतो. घेऊन जाशील? मग माझ्या जमिनीवर तुझी विहीर आहे ना, विहीर तू घेऊन जाशील? नाही, तुम्ही दोघंही चुकीचं बोलताय. विहीर आणि घर असं कंपॅरिझन मुळात होऊच शकत नाही. विहिरीच्या बाबतीत बोलायला गेलं तर ऐका राऊत, कसं आहे, कुठल्याही पद्धतीची चिठ्ठी चपाटी, कुठल्याही पद्धतीचा प्रूफ नाहीये. पण त्याच बाबतीत आपण घराच्या बाबतीत बोलायला गेलं तर ते लोन यांच्या नावावर आहे, त्यांच्या नावावर ऍग्रीमेंट आहे, त्यामुळे आपल्याकडे लीगली त्याचा पुरावा आहे आणि जो आपण कोर्टात सादर करू शकतो. दॅट्स ऑल. तुम्ही ना मला सगळी अर्धवट माहिती द्या.
अरे लोन त्यांच्या नावावर आहे, अग्रीमेंट त्यांच्या नावावर आहे, सगळे कागदपत्र त्यांच्या नावावर आहेत. मग पण कसं प्रूव्ह करणार? घर तुमचं आहे ते, सगळे कागद. मला ना जज मारतील, माहितीये काय? मग काय 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 करायचं आता? काय करायचं? आपलं घर पण सोडावं लागेल. अरे घर कसं सोडणार यार? घर सोडावं लागेल. अरे नाही नाही, मी घर नाही सोडणार. पागल आहात का तुम्ही? घर कसं सोडणार? अरे घर सोडणार म्हणजे नाही तर द्यावं लागेल ना. आता घर सोडणार, माझी वेळ गेली, I know. घर गेलं. अहो तुम्ही माझ्या बाजूने जरा तर लढा ना. मी का रडू? का बसताय? अहो लढा म्हणजे लढा ना हो, लढा ना. लढू हा. लढतोय मी, पण मला कागदपत्र फेकून मारतात हो माझ्यावर. मग तुम्ही जरा तुमचा आवाज तरी चढवा ना. एवढं तरी बोला ना. बोल 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 बोल. पण घर तर द्यावं लागणारच आहे ना. घाबरू नका, घाबरू नका. आपल्याकडे अजून ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर. एक मिनिट, तुम्ही ट्रॅक्टर बोललात काय? ट्रॅक्टर माझ्या नावावर आहे, लोन पण माझ्या नावावर आहे, हप्ते पण मी भरतो. मी ट्रॅक्टरचं बोललोच नव्हतो. मला ट्रॅक्टर पण पाहिजे. व्हेरी गुड. कशाला ट्रॅक्टरचा विषय, कशाला ट्रॅक्टरचा विषय काढला तुम्ही? क्या बात आहे राऊत, व्हेरी माहित होतं ट्रॅक्टरचा विषय. अरे मला माहित होतं ट्रॅक्टरचा विषय. मला कधी सांगणार तुम्ही? पण तुम्ही काढता कशाला? तुम्ही विषय काढला, त्याला कळलं. आता ट्रॅक्टर, अख्खा ट्रॅक्टर त्याच्याकडे गेला रे. ट्रॅक्टरचं मला लक्षात सॉरी. सॉरी सॉरी काय? माझी वेळ गेली, माझं घर गेलं. हा ट्रॅक्टर पण घेऊन जातो मोतिया. तुम्ही नका काळजी करू. आपलं घर गेलेलं आहे, काही काळजी नाही. आपली विहीर गेली आहे, काही काळजी नाही. ट्रॅक्टर गेला, काही काळजी काळजी नाही. नाही? आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय? शेती, गाय आणि त्याचे वासरू. शेती काय? वासू. हा थांबा. हा पण ते संभावून बोला, संभावून बोला. हे पण गेलं ना तर मी तुम्हाला माझ्यावर घेऊन जाईन, भीक मागायला लावेन. संभावून बोला. हे संभाव. ऑलरेडी ना काही आहे? आहे आहे मॅडम, आहे मॅडम. बोला. माझ्या आशिलाकडे जी गाय आहे, ती गाय ह्यानीच विकत घेतलेली आहे. ह्याचे कागदपत्र आहेत ना? सगळे आहेत, ह्याच्या सगळे. कागदपत्र यांच्याकडे आहेत. ओके. आणि त्या गायीपासून झालेली जी वासरं आहेत, त्याच्यानंतर त्याची झालेली वासरं, हे 3 पिढ्या आहेत आता. अशी 6 वासरं आणि गाय बर. हे ह्यांच्या मालकीचे. तरी तुमचा असेल त्याच्यात वाटा का मागतोय? का तो 3 वासरू पाहिजे असं मागतोय? हे तुम्ही त्यांच्याशी बोललं पाहिजे. हर्षिवणीकर, काय प्रकार आहे हे? याला अर्थ आहे का काय? बोला, उत्तर द्या. एक्झॅक्टली. सॉरी मॅडम, म्हणजे मी मान्य करतो, गाय सोत्याने विकत घेतलेली आहे. त्यांनी विकत घेतली. पण काय माहिती मॅडम, त्या गायीच्या प्रजननाच्या वेळी जो वळू आणला होता त्याचं भाडं मी भरलं होतं. बरोबर. मग वडिलोपार्जित नियमानुसार त्या गायीला जी 6 वासरं झाली ती 3 माझ्याकडे आली पाहिजे. गाय जरी तुमच्या अशिलाची असली तरी त्यासाठी प्रजननासाठी लागणारा वळू हा माझ्या अशिलाने अरेंज केलेला होता. त्यासाठी त्यांनी पैसेही भरलेले होते. त्यामुळे या वासरांचा हक्क दोघांनाही समसमान मिळाला पाहिजे. दॅट्स ऑल. काय काय आलं? काय आलं? कुठल्याही मुलाला त्याच्या बापापासून असं लांब ठेवू नये असं म्हण. एक्झॅक्टली. हा बरोबर. मग मुलाला बापापासून लांब ठेवल्यावर काय होतं रे ते मुलालाच माहिती. हा माहितीये. मग काय पुढे काय? खर तर त्या वळूनी जर असं म्हणाला की मला माझी बायको आणि साईच्या साई वाचरं पाहिजे तर आपल्याला द्यावी लागतील मंदारजी. आय एम सॉरी. तू काय येडायस? काय येडा? येडायस तू? अरे काय येडा असेल मी? अरे बाबा, तो पूर्ण गावात एकच वळू आहे. त्याच्यामुळे त्या एका वळूची खूप सारी फॅमिली आहे. त्याने खूप सारी मजा केली आहे गावात. माझा वळू, माझी गाय गेली, माझं घर गेलं, माझं मला कळतच नाही. जे माझं आहे ते पण त्याचं आहे, जे त्याचं आहे ते पण त्याचंच आहे. जे माझ्या जमिनीवर आहे जे त्याचं आहे ते माझं नाहीच आहे. माझं काय आहे? माझं कायच नाही. माझं कायच नाही हो भाई. माझं कायच नाही भाई. माझं कायच नाही. मी आता काय करणार माहितीये? मी आता काय करणार माहितीये? माझ्या जमिनीवर जे याचं घर आहे ना ते मी तोडतो. ते जे देपुरी आहे, देपुरीच ते वीर आहे ना, वीर अशी सगळी बुजवून टाकतो. हा, आणि जो ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर तो चालू करतो, तो असा डोंगरावर ठेवतो आणि त्याला धक्का मारतो. आणि जे वळू, गाय, वासरू हे सगळं आहे ना त्यांना बोलतो जा, एन्जॉय करा लाईफ, यू आर फ्री, मजा करा. आणि
आणि तू पहिला तर मी तुला बदलतो. नको ना. मी ना हायकोर्टात जाईन. मला वकील बिकील कोण नको. मी माझी स्वतःची केस लढेन. नाही, 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 असं माझं घर, माझं ट्रॅक्टर, माझं सगळं मी मिळून आणेन. छोट्या मोठ्या बघून घेतो मी. राऊत वा वा वा, अतिशय कॉम्प्लिकेटेड मॅटर अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीनं मांडला. मस्त. बघूया यावर हास्यरसी काय म्हणतात प्रसाददा. वा, छान, मजा आली. मोठ्यांची संकल्पना आणि विजय कुमार राख यांनी लिहिलं होतं हे प्रहसन. इंटरेस्टिंग होता विषय आणि तो रंजक पद्धतीने मांडलात तुम्ही सगळ्यांनी. मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की या स्किटमध्ये जरी ती रंजक पद्धतीने कल्पना आली असेल पण तरी लोचन मजनूच्या स्किटमधनं एक आयडिया कमी झाली जिभेची. पण ती होती फार रंजक आणि ती मजेशीर पद्धतीने तू जे परफॉर्म केलंस त्या कापराचं ते फार इंटरेस्टिंग होतं मंदार. मजा आली. चौघांची कॅरेक्टर्स मस्त आणि गिव्ह अँड टेक पण छान होता. नाईस. सोनाली ताई. मस्त. हे दोघं भाऊ पुन्हा भेटावेत अशी इच्छा. खूप मस्त केलं तुम्ही काम. ओंकार, तू वकील म्हणून इतका क्रिस्प वाटलास. फक्त थोडी अपयशाची चाहूल लागली होती जेव्हा बाकड्यावर दोन्हीकडे पाय टाकून बसला होता. म्हणजे असं वाटलं की हा आत्ताच अवशिका वकील आहे की काय असं मनात आलं. रसिका, फार छान ग्रेसफुल दिसत होतीस. खूप मस्त वाटलं तुझं हे प्रकरण हँडल करणं आणि कोर्टाच्या बाहेरच तुझं जिंकणं. व्हेरी नाईस गाईज. व्हेरी वेल परफॉर्म. थँक्यू. थँक्यू.